केवळ मजुरीवर जगू नका, कॅपिटलिस्ट सिस्टम समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आर्थिक शोषण. बाबासाहेबांना एक गोष्ट चांगली माहीत होती. गरीब माणसाचं शोषण फक्त जातीतून नाही तर आर्थिक अज्ञानातूनही होतं. आज स्टॉक मार्केट कोणाच्या हातात आहे? बहुतेक श्रीमंत, माहिती असलेले, सिस्टम समजणारे लोक. मग प्रश्न असा आहे, बहुजन समाज स्टॉक मार्केटपासून दूर का? बाबासाहेब असते तर काय म्हणाले असते? ज्ञान मिळवा, रिस्क समजा, पण संधी सोडू नका. स्टॉक ब्रोकर म्हणजे आधुनिक अर्थसैनिक. आजचा स्टॉक ब्रोकर म्हणजे काय? फक्त ट्रेड करणारा माणूस नाही मास्तर. तो आहे भांडवलाची दिशा ठरवणारा, कंपन्यांना उभं करणारा, अर्थव्यवस्थेचा एक सैनिक. जर बहुजन समाजात 10,000 सुशिक्षित स्टॉक मार्केट गुंतवणूकदार तयार झाले तर काय होईल? आर्थिक गुलामगिरी संपेल. बाबासाहेब आणि आर्थिक लोकशाही. बाबासाहेब म्हणायचे, राजकीय लोकशाही तेव्हाच टिकते जेव्हा आर्थिक लोकशाही असते. आज स्टॉक मार्केट म्हणजे इकॉनॉमिक डेमोक्रेसी. तुमच्याकडे फक्त मत नाही तर शेअर आहे, ओनरशिप आहे. हा विचार बाबासाहेबांचा नाही का? बाबासाहेब असते तर ट्रेडिंगला विरोध केला असता का? काही लोक म्हणतात की स्टॉक मार्केट म्हणजे जुगार, पण बाबासाहेब काय म्हणाले असते? अज्ञानाने केलेली ट्रेडिंग म्हणजे जुगार, अभ्यासाने केलेली गुंतवणूक म्हणजे प्रगती. त्यांनी नेहमी शिक्षण, डेटा, अभ्यास यावर भर दिला. निष्कर्ष. म्हणून मास्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टॉक ब्रोकर यांचा संबंध व्यवसायाचा नाही, विचारांचा आहे. हा संबंध आहे स्वाभिमानाचा, आर्थिक स्वातंत्र्याचा आणि भविष्य घडवण्याचा. आज प्रश्न एवढाच आहे, आपण बाबासाहेबांचा फोटो फक्त भिंतीवर लावणार की त्यांचा आर्थिक विचार आयुष्यात उतरवणार? विचार करा आणि निर्णय घ्या. अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.